काल दिनांक 3 फेब्रुवारी 2025 रोजी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या फुटबॉलमधील आदर्श नामक गाळ्यामध्ये एक विद्यार्थी जेवण करण्यासाठी गेला असता त्याच्या जेवणाच्या पदार्थांमध्ये झुरळ निघण्याची घटना घडली। त्या सर्व विद्यार्थ्यांनी भोजनगृह गुणवत्ता नियंत्रण समितीला त्यासंबंधीची माहिती दिली, तक्रार केली। त्यानंतर मी स्वतः भोजनगृह गुणवत्ता नियंत्रण समितीचा सदस्य या नात्याने त्या ठिकाणी उपस्थित होतो। सर्व घटनेची पाहणी केली। गेल्या वर्षभरामध्ये अशा स्वरूपाच्या अनेक घटना या ठिकाणी घडलेल्या आहेत। आमची अगदी सुरुवातीपासून भूमिका आहे की विद्यापीठामध्ये प्रवेश घेतलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला पौष्टिक व दर्जेदार अन्न मिळालं पाहिजे, परंतु विद्यापीठ प्रशासन आणि संबंधित सर्व गाळा मालक जाणीवपूर्वक विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळत आहेत। आम्ही माननीय कुलगुरू, प्रकुलगुरू आणि प्रभारी कुलसचिव या तिन्ही मान्यवर मंडळींना तोंडे आणि लेखी स्वरूपामध्ये तक्रार केलेली आहे। आमची प्रमुख मागणी आहे की संबंधित गाळा मालकावरती निलंबनाची कारवाई करण्यात यावी आणि यापुढे त्यांना विद्यापीठातल्या कुठल्याही टेंडर प्रक्रियेमध्ये समाविष्ट करून घेऊ नये, जेणेकरून विद्यार्थ्यांना पुन्हा अशा स्वरूपाच्या घटनांना सामोरे जावं लागणार नाही। धन्यवाद।